आज गोष्ट सांगते एका मुलीची आणि एका दिवसाची. दिवस सुरू आहे BMS कॉलेजमधील सुट्टीचे आणि अभ्यासाव्यतिरिक्त नवीन शिकण्याचे. रोज स्वयंपाकातील नवीन धडा गिरवते आणि आई, आत्या, मामी हे रोज हेच काम करतात त्याचं कौतुक करते. आधी कामं सफाईची आणि मग तयारी जेवणाची. दारासमोर काढावी रांगोळी नक्षीदार. येता जाता लोकांचा हलका होतो मनावरील भार. घर झाडले, पुसले, प्रसन्न वाटले. देवाजवळ दिवा लावून आजच्या दिवसासाठी थँक्यू म्हटले. आज नाश्त्याला पोह्याला निवडले. कधी तेल कमी तर कधी तिखट जास्त. चुकत पळत वारंवार प्रयत्न करत चांगले पोहे बनवायला शिकले. हे ताक माझ्या बाबाचे. उन्हाळ्यात हे औषध कमालीचे. थकवा, सर्दी असे आज जाणवत होते. सर्दीसाठी टॅबलेट आणि थकवासाठी ORS असे गणित होते. पाणी नाही लागत हे चवीचे, पण शरीरासाठी पिणे गरजेचे. आज स्वयंपाकाची माझी पाळी होती. चवळी, डाळ, भात, पोळी याची तयारी होती. आधी आई हे सगळं कसं मॅनेज करते याचं नवल वाटायचं. आणि आता मला करावं लागतंय तेव्हा पटतंय. परिस्थिती सर्व शिकवते. सर्व स्वयंपाक होता होता शेवटी पोळ्यांचा नंबर लागला. काल उंडा मऊ तर आज कडक. पण शिकतेय ना, चुका तर होणारच. लेकीचा हातचं जडलेलंही बाप पंचपक्वान समजून खातो. हे माझ्या बाबतीत रोजच घडतं. कॉलेज असलं की या सर्व गोष्टींना सुट्टी असते, म्हणून परफेक्शनची कमी भासते. भूक भागवता येईल एवढं तरी बनवता यायला पाहिजे, हे मात्र 100% पटते. यासाठीच हा अट्टाहास सुरू असते. रोज वेगवेगळ्या भाज्या, त्याची पद्धत निराळी. आई आणि युट्यूब हे 2 लर्निंग प्लॅटफॉर्मची जोडी आणि माझ्या पदार्थाला गोडी. पोळ्या, भाकरी, गोल मऊ जपणं ही जणू कलाच. कमी न लेखता आवर्जून कौतुक करावं याचं. दिवसभर काय करते, हे नाही केलं, ते नाही केलं असे प्रश्न मीही विचारायचे. पण ते म्हणतात ना, जावे त्यांच्या वंशी तेव्हा कळे. आता मी घरातल्या गोष्टी बघते तेव्हा करते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम तेच, पण रोज नित्यनियमाने करणे सोपे नाहीच. एवढं करून बायांना कौतुकाची अपेक्षा नसतेच. भाजी चांगली, आई एवढं म्हटलं तरी गरजेचं. स्त्रीच्या कामाचं कौतुक करावं, तिच्या कलांना वाव द्यावा. हे सर्व आवडले. मस्त चहा केला, निवांत पीत बसले. डोक्यात आजच्या कामाचे जाळे जुळले. प्रॅक्टिसला जाऊ का नको, पण ठरवले जायचे. प्रत्येक पेशंटची एक वेगळीच गोष्ट असते. कोणाचा फायनान्शियल, कोणाचा फिजिकल, तर कोणाचा मेंटल प्रॉब्लेमची लढाई असते. आणि निरोगी असणे किती महत्वाचं आहे ना हे समजते. संध्याकाळचे 5 वाजले होते. शॉर्ट्सची स्क्रिप्ट लिहिली. लिहिणे मला आवडतं. शब्दांच्या डब्याची आगगाडी होऊन पटरीवर धावू लागते. तशी पानं भराभर भरतात. मनातलं थोडं पानावर उतरून बरे वाटले. डोके हलके होते आणि उद्याच्या तयारीला लागते. संध्याकाळी झाडू फिरे घरी आणि लक्ष्मी येई दारी. जिथे स्वच्छता तिथे प्रसन्नता. स्वतःची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं. फॅन्सी आणि मेकअपच्या जगात सिंपल राहणं आवडीचं. संध्याकाळला चहा गरजेचा. थकवा निघाला दिवसभराचा. वारंवार चहा म्हणजे मार्ग मोकळा ऍसिडिटीचा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.